तर हो मित्रांनो, दिव्यांग बांधवांचं जून महिन्याचं जे अनुदान आहे ते आत्ताच 1 तासाभर अगोदरच त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि ही माहिती आपण या अगोदरच एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे मित्रांनो. तर ही माहिती देत असताना ही दिल्याच्या नंतर साहजिकच आहे आपल्या सर्व बांधवांना, दिव्यांग भगिनींना, लाभार्थ्यांना हा प्रश्न पडणे साहजिकच आहे की ऑलरेडी ज्या महिन्याचं जे अनुदान असते ते महिना मिळत नाही, त्याच्या दुसऱ्या महिन्यापर्यंत जाते, एक दीड महिना तास लागते, वेळ लागते आणि अशा परिस्थितीमध्ये पुढच्या महिन्याचं अनुदान आगाऊ स्वरूपामध्ये या महिन्याच्या अखेरला 2 दिवस अगोदर किंवा आठवडाभर अगोदर देणे कसं काय शक्य आहे. तर आपणा सर्वांना सांगू इच्छितो, आश्वासित करू इच्छितो की मी स्वतः दिव्यांग बांधवांशी बोलल्याच्या नंतर, संवाद साधल्याच्या नंतर आणि दिव्यांग बांधवांचं अकाउंट, बँक खातं, पोस्टाचं चेक केल्याच्या नंतरच ही माहिती, ही गोड बातमी आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांपर्यंत आणि दिव्यांग भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा त्यानंतरच बनवलेला आहे. परंतु चला म्हटलं सर्वांना कमेंट बॉक्सच्या माध्यमातून एवढं दिव्यांग लाभार्थ्यांना, बांधवांना, भगिनींना कमेंटची उत्तरं देणं शक्य होईल किंवा नाही, त्यामुळे ताबडतोब दुसरा एक सविस्तर व्हिडिओ बनवून टाकूया, त्यांना माहिती देऊया करिता हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की या अगोदर जो व्हिडिओ आपण बनवलेला तो खूप घाई गडबडीमध्ये तुमच्यापर्यंत अक्षरशः माहिती पोहोचावी आणि सुट्टीच्या अगोदरच तुम्ही तुमचं बँक अकाउंट, तुमचं खातं हे चेक करावं याकरिता तो व्हिडिओ बनवलेला होता आणि आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत आणि दिव्यांग भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता. आता खऱ्या अर्थानं हे का झालं, कशामुळे झालं, इथं काय आता निवडणुका नाहीये, कोरोना नाहीये किंवा आणखी काही कोणतं वेगळं संकट नाहीये की आगाऊ स्वरूपामध्ये तुम्हाला देतील. या अगोदर असं कोरोनाच्या काळामध्ये झालेलं आहे की 2-2, 3-3 महिन्याचं जे अनुदान आहे तुम्हाला घराच्या बाहेर निघता येत नव्हतं, त्यामुळे तुमच्या सुरक्षेकरिता, आरोग्याकरिता देण्यात आलेलं होतं. परंतु सध्या परिस्थिती तशी नाहीये. परंतु मग परिस्थिती अशी आहे की खूप दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांना घराच्या बाहेर जाता येत नाही, त्यांना आवश्यकता असते, दवाखाना असेल, औषधी असेल, खाणं-पिणं असेल, तेल साखऱ्या, मीठ साखऱ्या असेल किंवा इतर सुद्धा जे काही लाभार्थी आहेत त्यांना नातेवाईक नसणे करणे, गावगाड्याच्या बाहेर जाऊन त्यांना पैसे आणावे लागतात. आणि जेव्हापासून दिव्यांग नोंदणी सुरू झाली, दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून हे अनुदान देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या घाई गडबडीमध्ये काय झालेलं आहे की दिव्यांगांचं जे अनुदान आहे ते लांबत आहे, टप्प्याटप्प्यामध्ये दिल्या जात आहे. अजूनही खऱ्या अर्थाने या अगोदरचं एप्रिल आणि मे महिन्याचं दिव्यांग बांधवांचं, खूप साऱ्या दिव्यांग बांधवांचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होणे अजून बाकी आहे. सोबतच संजय गांधी निराधार योजनेचे, श्रावणबाळ निराधार योजनेचे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे, दुर्धर आजार लाभार्थ्यांचे सुद्धा, विधवा माता भगिनींचे सुद्धा अजून पैसे बाकी आहेत. ते वितरण सुरू झालं, 1 दिवसच वितरण चाललं आणि त्याच्यानंतर अजून वितरण ते बंद आहे. त्याची सुद्धा आपण माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करत आहे. ती माहिती जशी गोळा झाली, अपडेट मिळाली, ताबडतोब त्या सर्व बांधवांपर्यंत, त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त दिव्यांग बांधवांकरिताच माहिती सांगणार आहोत जी सांगितलेली आहे. तर आपणा सर्वांना जर याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला आले नसतील किंवा कमी जास्त आले असतील, काय आले असतील, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे बघा, खऱ्या अर्थाने आता वितरण आता सुरू झालेलं आहे दुपारच्या नंतर, त्यामुळे साहजिकच वितरण हे 2 दिवसही चालू शकते. कारण की अजून एकदा डीबीटी सुरुवात झाली, ऍक्टिव्ह झाली की त्याच्यानंतर अडचण सुट्टीची नसते. परंतु जर ऍक्टिव्ह करण्याच्या दिवशी जर सुट्टी आली तरच मग त्याच्या परत 2 दिवस पुढे ते जे अनुदान असते ते वितरण होण्याकरिता वेळ लागत असते मित्रांनो. त्यामुळे आपण एक निश्चिंत राहू शकता याकरिता की आपलं जे वितरण आहे ते वितरण आता सुरळीत चालेल आणि तुम्हाला जून महिन्याचे तुमच्या हक्काचे दिव्यांग बांधवांचे 2500 रुपये ते जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल. या व्यतिरिक्त काही बांधवांना 1900 रुपये आले, काही बांधवांना 2200 रुपये आलेले आहेत, तर काही बांधवांना या अगोदर 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये येत असताना सुद्धा यावेळेस फक्त आणि फक्त 2200 रुपये आलेले. असे 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारचे लाभार्थी आहेत ज्यांना वेगळ्या 2 ते 3 प्रकारच्या रकमा अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे. त्यांच्याकरिता सुद्धा माहिती गोळा करण्याचं प्रकरण जे आपलं काही एक हे असणार आहे, हेतू आपला चांगला आहे, त्यानुसारच आपण तो प्रयत्न करणार आहे. आणि जशीच ती माहिती मिळाली, काय कारण असू शकतात, काय नाही, ते सुद्धा एका सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपला सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत, दिव्यांग भगिनींपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत आपला पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. आता लवकर मिळालं 2 दिवस अगोदर, ऑलरेडी तर आपण सांगितलेलं होतं की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणल्यापेक्षा थेट जून महिन्याच्या 1 तारखेपासूनही वितरण सुरुवात होणार आहे, हे आपण या अगोदर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं. मग आता 2 दिवस अगोदरच मिळालं, इतर एक चांगलीच बाब आहे, चांगलीच गोष्ट आहे आपल्याकरिता. त्यामुळे विनाकारण ते आपल्याला कोणत्या प्रश्नामध्ये पडण्याची काही आवश्यकता नाही. का आले, कशामुळे आले, ही छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. उलट हे 2 दिवस तुमचे ज्या लाभार्थ्यांपर्यंत माहिती पडेल किंवा त्यांना ही माहिती अपडेट मिळेल, पोहोचेल, तोपर्यंत 2 दिवस निघून जातील, शनिवार रविवार येईल आणि त्यांच्या
हक्काचे जे पैसे आहेत ते त्यांना मिळण्याकरिता सोमवार, मंगळवार, बुधवारी उजाडू शकतो किंवा एखाद्याला वितरण मागे पुढे होऊ शकते. त्यामुळे हे वितरण आता सुरू झालेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, कारण की परत 2 दिवसाच्या नंतर सुट्ट्या सुद्धा असणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नामध्ये पडण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. आणि गोष्ट खरी आहे, कारण की मी अकाउंट चेक केलेलं आहे लाभार्थ्यांना. ज्या लाभार्थ्यांचं सातत्याने दर महिन्याला अनुदान वेळेवर येत आहे त्या लाभार्थ्याला सुद्धा 2,500 रुपये जमा झालेले आहेत मित्रांनो. त्यानंतरच परत हा दुसरा व्हिडिओ बनवून आजच्याच तुमच्याकरिता हा पाठवलेला आहे मित्रांनो. तरी सुद्धा हरकत नाही, तुमची या व्यतिरिक्त सुद्धा जर काही प्रश्न असतील, शंका कुशंका असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल या योजनेच्या संदर्भात किंवा इतर योजनेच्या संदर्भात किंवा मागच्या अनुदानासंदर्भात किंवा आणखी जर काही प्रश्न असतील तर हरकत नसावी मित्रांनो. 100% तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली तुमचे प्रश्न विचारा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आलेलो आहे, देत आहे आणि इथून पुढे सुद्धा देत राहील मित्रांनो. तर मित्रांनो, आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली जी माहिती आहे, ज्याप्रमाणे नेहमीच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, विश्वासार्ह वाटतात, तुमच्याकरिता लाख मोलाचे ठरतात, त्यानुसारच या व्हिडिओतील माहिती सुद्धा तुमच्याकरिता नक्कीच लाख मोलाची ठरेल आणि उपयोगी सुद्धा ठरेल. तर मित्रांनो, खूप साऱ्या दिव्यांग बांधवांना, भगिनींना याचा अंदाज सुद्धा नसणार आहे की जून महिन्याचे पैसे आपल्याला आत्ताच येऊ शकतात किंवा आजच आले. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही आनंदाची गोड बातमी मिळेल आणि त्यांना दिलासा मिळेल आणि ते पैसे काढून त्यांच्या वापराकरते, औषधीकरिता, किराण्याकरिता ते यूज करू शकतील, वापरू शकतील मित्रांनो. आणि त्यांना सुद्धा कुठे ना कुठे आनंद मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत शेअर केल्यामुळे नक्कीच ते तुमचे सुद्धा आभार मानतील मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि व्हिडिओच्या अखेरला नेहमी सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तर तोपर्यंत धन्यवाद.